प्रेज द लॉर्ड. सर्वांना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. आजचा सुंदर दिवस परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिला, त्याबद्दलही परमेश्वराचा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा या दुपारच्या समयी परमेश्वराने आज पुन्हा एकदा वचनाचा भाग घेऊन येत असताना परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाच्याद्वारे आज आपण पुन्हा तुमच्याबरोबर वचनामधून मी बोलणार आहे. मी प्रभूचा दास पास्टर प्रीतीराज बनकर. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये आमचे बंधू ख्रिस्तात, आमचे प्रिय बंधू ब्रदर संतोष दिवेकर आहेत. आणि आम्ही सर्वजण मिळून परमेश्वराचा धन्यवाद करतो की परमेश्वराने आज पुन्हा एकदा आजचा सुंदर चांगला दिवस आमच्यामध्ये देऊन आम्हाला आणि तुम्हालाही परमेश्वराने आशीर्वादित केलेले आहे. प्रियांनो, आज देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी की आपण जितका परमेश्वराच्या जवळ जाऊ, जितका परमेश्वरावर विश्वास ठेवू, जेवढा आपला विश्वास प्रबळ, बळकट आणि दृढ असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये परमेश्वर आपल्या जीवनात विश्वासाच्याद्वारे कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर आपल्या जीवनात विश्वासाच्याद्वारे ज्यावेळेस कार्य करतो तर आपलं जीवन अधिक आणि अधिक काय होतं, आशीर्वादित होतं. म्हणून आजचा वचनाचा जो भाग आहे आणि देवाचं वचन आज आपल्याला याबद्दल आपण शिकत आहोत. कारण शिकवणारा हा देवाचा पवित्र आत्मा आहे. वचन शिकवणारा हा कोण आहे? देवाचा पवित्र आत्मा आहे. आणि आपण त्याच्या मुखातून परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे जे जे शब्द आपल्याला मिळतात त्या प्रत्येक देवाच्या शब्दावर म्हणजे देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवून स्वतःचं जीवन काय करायचं, दृढ करायचं, बळकट करायचं आणि विश्वासामध्ये स्थिर होत प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत आपल्याला विश्वासामध्ये काय राहायचं, बळकट आणि स्थिर राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, आजचा माझा वचनाचा भाग आहे, विषय आहे की पश्चाताप करा व विश्वास ठेवा. काय करायचं आहे? पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा. तर त्यासाठी आपण एक वचन वाचूया. आपल्यामध्ये ब्रदर संतोष दिवेकर आहेत, ते आपल्याला वचन वाचतील. मार्क शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 15 वचन वाचूया. काळाची पूर्तता झाली आहे, काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. आणि देवाचे राज्य काय झालेलं आहे, जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर काय करा, विश्वास ठेवा. प्रियांनो, आज आपल्याला या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर, प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे त्यावर आपल्याला काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. आणि जसा तुम्ही विश्वास ठेवतात तो विश्वास तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि तुमचं मन बदललं जातं आणि तुम्ही पश्चाताप करण्यासाठी तयार होतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी आजचा विषय माझा की पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो हे वचन आज तुम्हा प्रत्येकांसाठी, माझ्यासाठी आणि प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तींसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. प्रियांनो, आज आम्हाला या वचनावर विश्वास ठेवून आपल्याला एक एक दिवस, एक एक पाऊल आपल्याला विश्वासाच्याद्वारे परमेश्वराकडे वळवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरामध्ये चालायचं आहे, दृढतेमध्ये, विश्वासामध्ये बळकट होत आपल्याला एक एक पाऊल त्या स्वर्गाच्या दिशेने, ज्या ठिकाणी परमेश्वर पुन्हा म्हणतो आपल्याला की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा तुम्हाला काय करतो, घ्यायला येतो. एक आशा परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये ठेवलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला, तुम्हाला आणि मला पुन्हा घ्यायला येणार आहे. म्हणून आपल्याला जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत अधिक विश्वासामध्ये दृढ, बळकट अशा प्रकारे आपल्याला चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर यावेळेस आपण पुन्हा एकदा एक उदाहरण तुमच्यासाठी आहे की लूक शुभवर्तनामध्ये 19 अध्याय 1 ते 10 वचनामध्ये जक्कई नावाचा व्यक्ती आहे. हालेलुया. प्रत्येकाला हे वचन परिचित आहे, प्रत्येकाला माहीत आहे आणि प्रत्येकाने कधी ना कधी हे वचन ऐकलेलं आहे.
वेगवेगळ्या चर्चेसमध्ये वेगवेगळ्या प्रभूच्या दासांच्याद्वारे सेवकांच्याद्वारे हे वचन आपल्यापर्यंत आपल्या कानामध्ये आपल्या हृदयामध्ये बऱ्याच वेळेमध्ये गेलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे. पण तरीसुद्धा आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला या वचनामधून काहीतरी शिकवू इच्छित आहे. आपल्याला ते जर आज वचन हे मला आलं, आज वचन हे तुम्हाला मिळत आहे, तुम्ही ऐकत आहे, तर नक्कीच परमेश्वराची इच्छा आहे की आपणही पुन्हा एकदा या जक्कयाच्या जीवनाकडे पाहणं फार गरजेचं आहे. जक्कय हा जकातदार आहे आणि हा जकातदार असताना तो श्रीमंत पण आहे. बायबलमध्ये लिहिलं, पहिलं वचन वाचूया. जक्कई 1. हां, 19 अध्याय पहिलं वचन. त्याने यज्ञावर प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. प्रभू येशू ख्रिस्त जो उद्धारक आहे, जो जगाचा तारणारा आहे, जेव्हा तो या भूतलावर पृथ्वीवर होता त्यावेळी तो सेवा करत असताना बायबल सांगतं की तो या गावावरून दुसऱ्या गावावरून ह्या त्या भागातून त्या भागामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी तो काय करत होता, सेवा करत होता. लोकांच्यासाठी वचन, लोकांसाठी प्रार्थना, लोकांच्या जीवनामध्ये असलेले दुःख निवारण करत तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आणि आपण या भागामध्ये पाहत असताना पवित्र शास्त्र अभ्यास करत असताना, वाचन करत असताना आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त यरिहोमध्ये प्रवेश करत आहे. काय करत आहे? यरिहोमध्ये काय करत आहे? तो प्रवेश करत आहे. आता प्रवेश करत असताना वाचा, तो यरिहोमध्ये प्रवेश करतो. त्याने यज्ञावर प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. आता जसा प्रवेश केला आणि प्रवेश करून तो काय करत आहे? पुढे 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 जात आहे. पुढे जक्कई नावाचा कोणी मनुष्य होता. आणि जसा जसा तो पुढे जात आहे, पुढे जात असताना बायबलमध्ये लिहिलं का तेव्हा पहा, काय म्हटलेलं आहे का आपल्याला पाहायला लावलं का येशू ख्रिस्त सेवा करत करत यरिहो शहरामध्ये त्यांनी प्रवेशही केला आणि प्रवेश करत करत पुढे पण जात आहे. आणि पुढे जात असताना देवाचं वचन सांगतं का तेव्हा पहा कोणी एक जक्कई नावाचा मनुष्य होता. काय नाव त्याचं? जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून. आता तो मनुष्य साधारण मनुष्य नव्हता, तो तर काय होता? मुख्य जकातदार होता. त्या गावामध्ये म्हणजे ते यरिहो शहर होतं, साधारण नव्हतं, मोठं शहर होतं. आणि त्या शहरामध्ये एक मोठा जकाताचा काय होता? नाकाय होता. बायबलमध्ये लिहिलं का तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. हा, मग जक्कई गरीब होता का? नाही. साधारण व्यक्ती होता का? नाही. तो मुख्य जकातदार होता आणि श्रीमंत व्यक्ती होता. पुढे कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तो मुख्य जकातदार होता, श्रीमंत होता. आता मला एक प्रश्न पडतो की असा व्यक्ती का जो श्रीमंतपणे, मुख्य जकातदारपणे, त्याचं भला मोठी त्याची फौजपणे, आणि एवढा असा व्यक्ती ज्याला येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करते. प्रेज द लॉर्ड. मग आपण तर त्या जकातदारासारखे श्रीमंत नाही, आपण जकातदारासारखे मुख्य काही असे काही मोठे काहीतरी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत असं पण नाही. असेल कोणी प्रतिष्ठित व्यक्ती, त्याबद्दलही वाद नाही. परंतु या जकातदारासारखा किंवा या जक्कयासारखं कोणी प्रयत्न करतं का की येशू कोण आहे हे पाहण्याचा? आज प्रियांनो, आपल्याला या वचनामधून परमेश्वर आपल्याला ही आठवण करून देतो. हे वचनामधून आपल्याला हे शिकवतो की येशू कोण आहे हे तुम्ही काय केलं पाहिजे? पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता या ठिकाणी हा जक्कई नावाचा जो जकातदार आहे तो येशूला पाहण्याचा काय करत आहे? प्रयत्न करत आहे. पुढे वाचूया. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. आता येशू ज्या वेळेस सेवा करत होता, गावोगाव जात होता, त्याच्याबरोबर त्याचे 12 शिष्य होते. आणि जितक्यांच्या जीवनामध्ये येशूच्या वचनाच्याद्वारे, येशूवर विश्वास ठेवल्याद्वारे आणि येशूने त्या लोकांसाठी प्रार्थना केल्याद्वारे बरेच लोक त्याच्या मागे चालत होते.
झुंडच्या झुंड, गर्दीच्या गर्दी. आणि या ठिकाणी वचनामध्ये लिहिलं का एवढी गर्दी होती का गर्दीमुळे त्याचं काही चालेना. जकायाचं काय काय गर्दीमुळं काही चालेना. त्याला येशूला पाहायचं तर आहे, परंतु गर्दी एवढी आहे का त्या गर्दीमध्ये घुसून येशू कोण आहे तिथपर्यंत कसं पोहोचायचं, गर्दी त्याला रोकायला लागली. परंतु त्याच्या मनामध्ये इच्छा काय होती, प्रबळ इच्छा होती का मला येशूला पाहायचं. प्रेज द लॉर्ड. आता गर्दीच्यामुळे त्याचं काही चालेना. कारण का, कारण तो ठेंगणा होता. हां, या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये जक्काईच्या बाबतीमध्ये एक कारण दिलं. जक्काईच्या बाबतीमध्ये काय दिलेलं आहे, एक कारण दिलेलं आहे की गर्दी फार आहे. गर्दीमध्ये तो घुसून किंवा गर्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणं. ज्यावेळेस तो गर्दीच्या जवळ जातो तर त्या ठिकाणी स्वतःची कमतरता, स्वतःचं उणेपण, स्वतःचं बुटकेपण, स्वतःचं ठेंगणेपण त्याच्यासाठी अडखळण बनत होतं. प्रेज द लॉर्ड. जक्काईसाठी येशूला पाहण्यासाठी त्याचं जीवनातील एक कमी होती. बायबल सांगतं तो ठेंगणा होता. प्रेज द लॉर्ड. तो कसा होता, ठेंगणा होता. ठेंगणा म्हणजे बुटका होता. आणि बुटका व्यक्ती एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये ढिप्पाड उंच उंच लोक होते. आता त्या लोकांमधून येशूला पाहणं त्याच्यासाठी फार कठीण होतं. हालेलुया. परंतु प्रियांनो, आज परमेश्वर वचनामधून तुम्हाला आणि मला काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी शिकवू इच्छितो. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी काही गोष्टी शिकवण्याची देवाची इच्छा आहे. काय परमेश्वराची इच्छा आहे की बायबलमध्ये लिहिलं कारण तो ठेंगणा होता आणि म्हणून तो काय करत नव्हता, येशूला पाहू शकत नव्हता. ठेंगणा असल्यामुळे तो येशूला पाहू शकत नव्हता. परंतु प्रियांनो, जक्कायाच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर एक वचन वाचा पुन्हा त्याच्या पुढे. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी. आता येशूला पाहण्याचं जी त्याच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे. आता इच्छा झाली आणि इच्छा झाल्यानंतर येशू त्याला दिसेना, येशूला त्याला पाहता येईना. कारण का, बायबलमध्ये लिहिलं का तो ठेंगणा होता. आता ठेंगणा हे त्याच्या जीवनातील कमीपणा किंवा उणपणे. आता आपल्याही जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये घेण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी अडखळण निर्माण होतं, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात. जक्काईच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला येशूला पाहण्यासाठी तर तो ठेंगणा आहे. परंतु त्या ठेंगणेपणावर लक्षात ठेवा काय लिहिलेलं आहे का, त्या ठेंगणेपणावर, त्या परिस्थितीवर मात करून त्याने पुढे जात पळत जात. काय लिहिलेले शब्द वाचा बरं 4 वचनामध्ये. तेव्हा तो पुढे धावत जाऊन. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता, ठीक आहे मला जर येशूला असं नाही पाहतायत, मला येशूला पाहायचंच, काही करू द्या, मी येशूला आज पाहणारच, ही विचार, ही इच्छा त्याच्या मनामध्ये एवढी प्रबळ झाली का बायबल सांगतं का तो ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याने तो पुढे पळत जाऊन, धावत जाऊन काय केलं त्याने. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. त्या येशूला पाहण्यासाठी तो एका उंबराच्या झाडावर काय केला, चढला. प्रियांनो, आज येशूला आपल्या घरामध्ये येण्यासाठी, येशूला आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी, येशू आपल्या हृदयामध्ये राहण्यासाठी जर आपली इच्छा आहे का येशूने माझ्या हृदयामध्ये राहावं, येशूने माझ्या घरामध्ये यावं, येशूची प्रार्थना माझ्या घरामध्ये व्हावी, ही जर तुमच्या जीवनामध्ये प्रबळ इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठलं तरी अडखळण होत आहे, तुम्हाला काहीतरी रुकावट निर्माण होत आहे, तर प्रियांनो त्या रुकावटीला येशूच्या नावाने काय करायचं आहे, दूर करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला तुमच्या प्रबळ शक्तीच्या द्वारे, तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुम्हाला येशूला आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जक्कायाने बुटकेपणावर मात करत
तो त्या ठिकाणी धावत सुटला, पळत सुटला आणि त्या ठिकाणी रस्त्यावर उंबराचं झाड होतं, त्या उंबराच्या झाडावर तो काय करला, पटपट चढला. प्रियांनो, बायबलमध्ये शब्द लिहिला का तो उंबराच्या झाडावर चढला. परंतु आणखी तुमच्यासाठी एक गोष्ट मी यामध्ये थोडीशी विश्लेषण करतो की आपण काही शहरामधले असतील, काही खेड्यामधले असतील, परंतु खेड्यामधले जे खेडेगावात राहतात अशा व्यक्तींना 100% माहीत आहे की उंबराचं झाड जे असतं ते झाड चढण्यासाठी, त्या झाडावर चढण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतात. कारण ते झाड आहे ना खरबडीत असतं. त्याच्यावर चढलं ना आपलं अंग काय होतं, असं दुखापत होती, इजा होती, आपल्या शरीराला काय होती, इजा होते. आणि दुसरी गोष्ट, उंबर हे गोड असल्या कारणाने त्याच्यावर मुंगळे असतात. त्याच्यावर काय असतात, मुंगळे असतात. आणि आपण ज्यावेळेस चढायचा प्रयत्न करतो, आपण असं जर त्या उंबराच्या झाडाला असं धरलं तर आपल्या शरीरावर काय करतात, मुंगळे चढतात, आपल्याला चावतात. परंतु चावल्यानंतर आपण खाली उतरतो आणि काय करतो, असं ते अंग झटकून टाकतो. आणि नंतर पुन्हा बायबलमध्ये लिहिलं का या जक्कायाला चढण्यासाठी त्रास झाला. तो जकातदार आहे, श्रीमंत व्यक्ती आहे आणि श्रीमंत व्यक्तीच्या शरीराला आपल्यापेक्षा जास्त इजा होतात, जास्त दुखतं. त्या परिस्थितीवर सुद्धा पहिल्यांदा त्याने बुटकेपणावर मात केला, दुसऱ्यांदा त्याने त्या उंबराच्या झाडावर चढत असताना त्याने जी काही खरबडेपणा असेल त्याच्यावर मात केलं. दुसरी गोष्ट, त्या झाडावर मुंगळे होते, त्या मुंगळ्यावर मात केली आणि त्या झाडावर तो चढून जाऊन बसला. ठीक आहे, तो जाऊन बसला. कारण का त्याच्या मनामध्ये एक प्रबळ इच्छा होती का मला येशूला पाहायचं. प्रेज द लॉर्ड. कशासाठी जाऊन बसला, की येशूला पाहण्यासाठी. वाचा पुढे. कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. हा, मग येशू त्या ठिकाणी बस येशूला त्या वाटेने जायचं होतं. बघा, ज्यावेळेस मनामध्ये इच्छा प्रबळ होती ना, इच्छा होती ना, तर त्यावेळेस आपण हा कुठला विचार करत नाही. आपल्यामध्ये एकच विचार असतो की मला काही करून त्या व्यक्तीला प्रसन्न करायचं, त्या व्यक्तीला पाहायचं. मग प्रियांनो, आज तो जक्कय 2000 वर्षापूर्वीचं पवित्र शास्त्रामध्ये हे वचन आपण वाचत आहे किंवा ऐकत आहे. परंतु आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय आहे? आज जर प्रभूसाठी तुमची ओढ काय आहे? हा, तुमची ओढ प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुमची ओढ काय आहे? आज जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी गीत गाण्यासाठी तुम्हाला ओढ पाहिजे, तुम्हाला तो आनंद पाहिजे की मला प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करायची, मला प्रभू येशू ख्रिस्ताचे गीत गायचे, नाही मला प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करायची, ही ओढ तुमच्या मनामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दुसरी एक गोष्ट आहे की उत्सुकता. काय पाहिजे? कशाची उत्सुकता पाहिजे? प्रभूला पाहण्याची. हालेलुया. कशाची उत्सुकता पाहिजे? का प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेण्याची. काय उत्सुकता पाहिजे? का प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची. प्रेज द लॉर्ड. आणि ही उत्सुकता आपल्या मनामध्ये ज्यावेळेस जागृत होते किंवा आपण त्या उत्सुकतेने पेटून उठतो, तर या जक्कायासारखं आपण मग कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. माझी परिस्थिती आहे, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारचे समस्या आहेत, त्या समस्याला, त्या परिस्थितीवर मात करून आपण त्या जक्कायासारखं काय करतो? येशूला पाहण्यासाठी आपण पुढे पुढे जातो. प्रेज द लॉर्ड. पुढे वाचा. जसं येशूला पाहण्यासाठी तो वरती जाऊन बसला आणि येशू त्या रस्त्याने जात आहे. पुढे. मग येशू त्या ठिकाणी येतात. आता येशू त्या रस्त्याने येतात, त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, हा, जक्कया, ज्या व्यक्तीला पाहण्यासाठी जक्कय झाडावर जाऊन बसला, उंबराच्या झाडावर जाऊन बसला आणि त्या उंबराच्या झाडाखाली येशू येताच वचनामध्ये लिहिलं का येशूने दृष्टी वर लावून जक्कायाला म्हटला खाली उतर. काय म्हटला?
जक्कायला येशू म्हणाला की त्वरा करून खाली ये. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सुद्धा आवाज देत आहे. हालेलुया, हालेलुया. जसं जक्कायला त्या झाडाखाली आल्यानंतर परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर त्याला म्हटलं खाली उतर. कुठं खाली उतरायला लावलं बरं? झाडावून ते तर उदाहरण झालं का तो झाडावून खाली उतरायला लावलं. परंतु हा जक्काय, त्याच्याकडे पैसा होतं, नौकर चाकर होतं, तो श्रीमंत होता, धनाढ्य होता आणि त्या शहराचा मुख्य जकातदार होता. प्रेज द लॉर्ड. त्या शहराचा कोण होता? तो मुख्य जकातदार होता. मग प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत तू खाली उतर. खाली उतर म्हणजे काय? त्या गर्विष्ठपणामधून खाली उतर, त्या घमंडीमधून तू काय कर? खाली उतर. हालेलुया. आज आपल्यालाही कशाची घमंड असेल? पैशाची घमंड असेल, मोठेपणाची घमंड असेल, श्रीमंतची घमंड असेल. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का पहिलं तू खाली उतर. तुझी श्रीमंती बाजूला ठेव, तुझा मोठेपणा बाजूला ठेव, तू राजा आहे का रंक आहे हे सर्व तुझं काय कर? पहिलं बाजूला ठेव. आणि जसं तो जक्कय खाली उतरला, खाली का उतरला? का येशूने त्याचं नाव घेऊन बोलवलं. प्रेज द लॉर्ड. येशूने काय केलं? त्याचं नाव घेऊन त्याला आवाज दिलेला आहे. प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त पण तुमचं नाव बोलतो. प्रभू येशू ख्रिस्त पण तुमचं नाव घेऊन तुम्हाला बोलवत आहे का माझ्या मुली, माझ्या मुला, माझी वाणी ऐकून माझ्यासाठी दार उघड. मी आज तुझ्याबरोबर घरी जेवायला येत आहे. तुझ्या घरामध्ये मला प्रवेश करायचा आहे, मला तुझ्या हृदयामध्ये प्रवेश करायचा आहे. प्रकटीकरणाचा पुस्तक 3 अध्याय 20 वचनामध्ये म्हटलेलं आहे, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. परमेश्वर आज तुमच्या घराचं दार ठोकत आहे. परमेश्वर आज तुमच्या अंतःकरणाचं दार ठोकत आहे. प्रियांनो, जो कोणी त्या परमेश्वराची वाणी ऐकतो आणि वाणी ऐकून त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी जो दार उघडतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का मी त्याच्याबरोबर आज जाईल आणि त्याच्याबरोबर जेवेल. प्रभूची इच्छा आहे का तुमच्या घरामध्ये यावं. प्रभूची इच्छा आहे का तुमच्या परिवारामध्ये यावं. प्रभूची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये यावं. काय प्रियानो, आज तुम्ही प्रभूसाठी दार उघडायला तयार आहे का? काय प्रियानो, आज तुम्ही प्रभूसाठी आपलं घर मोकळं करायला तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. जक्कायला जसं म्हटलं की जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. जक्कायला प्रियानो एवढा आनंद झाला. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या शरीरामधून असा आनंद झळकायला लागला आणि त्याने त्वरा करून त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरी नेलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने आपल्या घरी नेलं. प्रियांनो, जसा येशूने त्याच्या घरामध्ये एक पाऊल टाकलं, लक्षात घ्या, माझ्या या वचनाच्या शब्दाकडे लक्ष द्या, की जसं जक्कायच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक पाऊल टाकलं, बायबलमध्ये लिहिलं, त्याचं मन परिवर्तन झालं. त्याचं मन परिवर्तन झालं आणि परिवर्तन झाल्याबरोबर तो परमेश्वराचं स्वागत करून आपल्या परिवारासहित त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं ग्रहण केलं. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याने स्वीकारलं. त्याचा घरामध्ये प्रवेश झाला आणि जसा येशू ख्रिस्ताचा त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये प्रवेश झाला, प्रियांनो, बायबलमध्ये सांगण्यात आलं, त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागला, बदल घडायला लागला. प्रियांनो, त्याने पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि तो म्हणाला, प्रभूजी, मी चुकीनं कोणाकडून लुटला असेल, कोणाकडून मी जास्त घेतला असेल, आज मी त्याला डबलनी परत करत आहे. प्रियांनो, हे कधी घडतं का? ज्यावेळेस आपण पश्चाताप करून येशूचा मनापासून स्वीकार करतो. हालेलुया. ज्यावेळेस या गोष्टी घडल्या ना, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जक्कायला म्हणाला
की आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जक्कायच्या घराविषयी म्हणत आहे की आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमच्या घरासाठी तोच आशीर्वाद देणार आहे का आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. आज या घराचे शाप निघून गेले आहेत. आज या घरामध्ये आशीर्वाद आलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं. प्रियांनो, म्हणून आजचा विषय आहे का पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कार्य करतो आणि आपलं जीवन, आपलं मन, आपला परिवार बदलायला लागतो. का तुम्हाला वाटतं का तुमचा परिवार नाश व्हावा? का वाटतं का तुमचं जीवन नाश व्हावं? का तुम्हाला वाटतं का तुमच्या नातेवाईकांचं जीवन नाश व्हावं? प्रियांनो, परमेश्वराची इच्छा नाही का कोणाचा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा आहे की एक एक आत्मा, एक एक प्राण, जीवात्मा वाचला जायला पाहिजे. कारण त्याने त्या प्रत्येक व्यक्तींसाठी स्वतःचा देह बलिदान करून आपल्या जीवाची खंडणी भरलेली आहे आणि मोल देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. आणखी काही आपण गोष्टी बघणार आहोत. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला या गोष्टी जर शिकवत आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी कळण्यासाठी जर एखादी गोष्ट अडखळण बनत आहे किंवा त्या गोष्टी तुम्हाला समजत नाही, तर त्यासाठी मला काही गोष्टीचा उलगडा तुम्हाला करावा लागेल. जक्कायसाठी अडखळण होतं का तो बुटके होता, आणि पण बुटकेपणावर त्यांनी मात करून त्या उंबराच्या झाडावर चढला. प्रियांनो, तुम्हाला येशूकडे येण्यासाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि त्या येशूवर पश्चाताप करून विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवणं नाही तर त्याला विश्वासाने मुखाने कबूल करणं पण गरजेचं आहे. प्रियानो, या नियमाने, या पद्धतीने ज्यावेळेस आपण करतो तर 100% परमेश्वर आपल्या घराला, आपल्या परिवाराला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, सगळ्यात पहिली पायरी आहे की पश्चाताप करणे. आता पश्चाताप करणे, पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे काय? आता पवित्र शास्त्रामध्ये रोमकराचं पत्र 3 अध्याय आणि 23 वचन वाचूया. रोमकराचं पत्र 3 अध्याय आणि 23 वचन पटकन वाचा. कारण सर्वांनी पाप केले. बघा, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आता तुम्हाला पश्चाताप करायचा आहे. मी वचनामधून आजचा माझा विषय आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. आता तुम्ही म्हणाल, बाळासाहेब तुम्ही जर सांगत आहे पश्चाताप करायचा, आता पश्चाताप करायचा म्हणजे आम्ही काय पापी आहोत काय? परंतु बायबल सांगतं कारण सर्वांनी पाप केले आहे. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला आणि प्रत्येक व्यक्ती देवाच्या गौरवापासून उणे पडला आहे. आपण जर पश्चाताप केला नाही, आपण देवाला शरण आलो नाही, आपण देवाला माफी मागितली नाही, आपण देवाला क्षमा मागितली नाही, तर आपल्या जीवनातून पश्चाताप होणार नाही आणि आपण देवापासून दूर 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 आणि दूरच आपण जाणार, जवळ येऊ शकत नाही. म्हणून पहिलीच पायरी आहे की पश्चाताप करणे. आणि पश्चाताप करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण हे समजून घेतलं पाहिजे का मी जन्मतः पापी आहे. कारण सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवासाठी उणे पडलेले आहेत, ते कमी पडतात. मी सुद्धा, तुम्ही सुद्धा, आपण सर्वजण सुद्धा. परंतु पश्चाताप करणं म्हणजे पापापासून मन फिरवणं. Yes. पश्चाताप करणं म्हणजे काय? पापापासून, वाईटापासून मन फिरवणे. जक्कयाने जसा येशू ख्रिस्ताने त्याच्या दारामध्ये पाऊल ठेवलं आणि एक पाऊल ठेवल्याबरोबर जक्कायच्या मनामध्ये ती भावना दाटून आली, ते मन त्याचं तयार झालं आणि तो रडून देवाचा पश्चाताप करू लागला. मी पापाने, वाईटाने लुबाडून जी काही घेतलेलं आहे प्रभू, त्याला मी डबल त्याला मी वापस करतो. प्रियानो,
आज तुम्हाला सुद्धा पश्चाताप करायचा, पापापासून तुम्हाला दूर व्हायचं आहे, तुमचं मन बदलायचं आहे आणि तुम्ही एक ठोस निर्णय घ्यायचा आहे की आजपासून मी पश्चाताप केला, देवाला क्षमा मागितली, आता फिरून मी या गोष्टी करणार नाही. आजपासून मी निर्णय घेतो, मी एक निश्चय करतो की आज मी रोज येशूच्याच मागे चालेल. हालेलुया. निर्णय काय घ्यायचा आहे की मला रोज येशूच्याच मागे काय करायचं आहे, चालायचं आहे. येशूसाठी मला जीवन जगायचं आहे. आतापर्यंत मी माझ्या घरासाठी, आतापर्यंत मी माझ्या नातेवाईकांसाठी, आतापर्यंत मी संसारासाठी, आतापर्यंत मी जगामध्ये राहून पापामध्ये, शापामध्ये, बंधनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये राहिलो. परंतु आज मला कळालेलं आहे का येशू ख्रिस्त उद्धार करता आहे. ज्यावेळेस मी त्याच्या या सुवार्तेवर विश्वास ठेवला, पश्चाताप केला आणि आजपासून मी निर्णय घेतला की आजपासून मला प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मार्गावर चालायचं. हालेलुया. प्रियांनो, पश्चाताप केला, आता विश्वास पाहिजे तुम्हाला. विश्वास म्हणजे काय? विश्वास सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळामध्ये जर तुम्हाला विचारलं का तुम्ही देवाच्या मागे चालता, हो आम्ही चालतो, तुम्ही काय म्हणाल? सहजपणे या गोष्टी तुम्ही बोलत जाणार. काय तुमचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे का? हो विश्वास आहे, तुम्ही हो म्हणणार. परंतु विश्वासाची व्याख्या, विश्वास म्हणजे काय असं जर विचारलं तर तुम्ही काय करणार? सांगू शकणार नाही. विश्वास म्हणजे अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारणे, प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासाने आपल्या जीवनामध्ये प्रभू म्हणून स्वीकारणे. वचन वाचा, कारण वचन तुम्हाला वाचलं. रोमकरासपत्र, इकडं रोमकरासपत्र 10 अध्याय, रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 10च वचन आहे. रोमकरासपत्र 10 अध्याय 9 वचन की येशू प्रभू आहे. हा, की तुम्हाला विश्वास करायचा की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि प्रभू परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले असा आपल्या हृदयामध्ये, असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील, हा तर तुझे तारण होईल. जक्काईने विश्वास ठेवला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आज या घराला तारण प्राप्त झाले. तुम्ही जर विश्वास ठेवला, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हालाही म्हणेल की आज या परिवाराला, आज या घराला, आज या व्यक्तीला तारण मिळाले. हालेलुया. परंतु तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. आता प्रियानो, आणखी एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो. पश्चाताप म्हणजे काय कळालं, विश्वास म्हणजे काय तेही कळालं. परंतु दुसरी गोष्ट आहे की पश्चाताप कोणी करायचा? पश्चाताप कोणी करायचा? आम्ही काय पापी आहे का आम्ही पश्चाताप करायला? परंतु वचन तर आपण वाचलं की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवासाठी गुन्हे पडले. परंतु पश्चाताप कोणी करायचा? त्यासाठी एक वचन वाचूया. प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 38 ते 41 वचनामध्ये लिहिलेलं आहे. वाचा बरं पटकन. प्रेषित याचा 2 अध्याय, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38. हा, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आवडता शिष्य, ज्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या पेत्र म्हटल्याला मी या याच्यावर मी काय करेल, मंडळी रचेल. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर सेवे करत असताना तो त्या ठिकाणी त्या लोकांना म्हणत आहे की पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून सर्वांनी, है ना. पश्चाताप कोणी करायचा? की सर्वांनी करायचा. की सर्वांनी यासाठी करायचा की कोणीही शुद्ध नाही, कोणीही पवित्र नाही
आणि कोणी असं म्हणू शकत नाही की मी पापी नाही म्हणून. सर्वांनी काय केलं? पाप केलेलं आहे. म्हणून सर्वांनी पश्चाताप करायचा. मग तिथं जात नाही, धर्म नाही, कुठल्या प्रकारचं काही गोष्टी नाही. ते मानव जात आहे आणि मानव जातीसाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की सर्वांनी पश्चाताप करायचा. एका व्यक्तीने नाही. ज्या ज्या व्यक्तीला सुवार्ता कानामध्ये गेली, हृदयामध्ये प्रभू म्हणून त्याने स्वीकारलं, त्याच्या हृदयातून पश्चाताप झाला. प्रत्येकाने पश्चाताप करा, कारण परमेश्वर प्रत्येकांसाठी आपलं रक्त, आपलं देह त्यांनी बलिदान केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून सर्वांनी काय करायचं आहे? पश्चाताप करायचा. असा प्रश्न नाही का यांनीच पश्चाताप करायचा, यांनीच पश्चाताप करायचा किंवा त्यांनीच करायचा, असा प्रश्न नाही. तर प्रत्येकाने काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे. हालेलुया. आता ज्यावेळेस मी सेवेसाठी बाहेर जातो, आमच्याबरोबर ब्रदर देवेकर पण असतात, ते पण माझ्यासोबत असतात. आम्ही ज्या वेळेस बाहेर जातो आणि खेडेगावामध्ये किंवा इतरत्र आम्ही सेवेला जात असताना बऱ्याच लोकांचे कधीकधी असे प्रश्न येतात की पाळक साहेब, हे सगळं तर आपण करत आहे, पण त्याची खात्री काय? काय खात्री काय? आम्ही का असं, आम्हाला काय भरोसा? प्रियांनो, या ठिकाणी लोक एवढे सगळं, आम्ही सगळं एवढं जे करायचं त्याची खात्री काय म्हटलेलं? प्रियांनो, एक वचन आपण त्यामध्ये वाचूया. पहिले योहानाचं पत्र, योहानाचं पहिलं पत्र, योहानाचे पहिले पत्र, हां, त्याचा पहिला अध्याय आणि 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे. हा, आता या ठिकाणी आपल्याला खात्री काय बाळगायची? का जसा तो प्रकाशामध्ये आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असू, तसं जर आपण प्रकाशात चालत असू, तर आपली एकमेकांबरोबर काय आहे? सहभागिता आहे. आपण एकमेकांमध्ये काय आहोत? एक आहोत. पुढे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याचे रक्त, प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त. आपल्याला सर्व पापापासून शुद्ध. आपली खात्री काय आहे? की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर आपला देह बलिदान केला, त्याच्या शरीरातून वाहणारं गळगळणारं एक एक रक्ताच्या द्वारे आपल्या प्रत्येकांच्या पापांची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. ही खात्री आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व प्रकारच्या पापांपासून, सर्व प्रकारच्या अनितीपासून आपल्याला शुद्ध करते. हालेलुया. पहिली खात्री आहे की पहिलं योहान याचा योहानाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 7 वचनामध्ये लिहिलं. त्याचप्रमाणे आणखी एक वचन वाचूया. योहान शुभ वर्तमान याचा 10 अध्याय आणि 28 वचन. योहान शुभ वर्तमान याचा 10 अध्याय आणि 28 वचन. शुभवर्तमान, योहान शुभवर्तमान 10 अध्याय 28 वचन. सापडला का? हां. मी त्यांना सार्वकालिक जीवन देईन. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे, खात्रीने बोलत आहे. येशू ख्रिस्त स्वतः आपल्या मुखातून हे शब्द आपल्यासाठी बोलत आहे का मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. सार्वकालिक जीवन, ज्या जीवनाचा कधी अंत होणार नाही, जे जीवन कधी नाश पावणार नाही, अशा प्रकारचं सार्वकालिक जीवन मी त्यांना देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, प्रियानो, त्यांचा कधीही नाश होणार नाही. आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामधून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. सैतान किती प्रयत्न करेल ओढण्याचा, परंतु तुमच्यावर तो काहीच चाल करू शकणार नाही. हालेलुया. कारण ही खात्री आहे
की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवतात, पश्चाताप करतात आणि त्याला प्रभू म्हणून कबूल करतात, अंतःकरणामध्ये विश्वास ठेवून त्याच्याप्रमाणे तुम्ही करतात, परमेश्वराचं वचन सांगतं का येशू स्वतः म्हणत आहे का मी त्याला सार्वकालिक जीवन देणार आणि त्यांचा कधी नाश होणार नाही आणि कोणीही माझ्या हातातून त्याला हिसकावून घेणार नाही. एवढी खात्री प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देत आहे. प्रियांनो, तात्पर्य सांगायचा उद्देश माझा हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. विश्वास यासाठी ठेवायचा की मी पापी आहे, मला पापापासून सोडवणारा दुसरा कोणीच नाही. एकच व्यक्ती आहे का ज्याने माझ्यासाठी, मी पापी असताना माझ्यासाठी मरण पावला, मी पापी असताना माझ्यासाठी त्यांनी प्राण दिला, मी अपराधी असताना माझे अपराध त्यांनी स्वतःवर घेतले. जगामध्ये कोण व्यक्ती हो असा का जे माझे पाप दुसऱ्यावर घेणार आहे? मी पाप केलं, तुम्ही पाप घेणार का माझं? कोणीच घेऊ शकणार नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ती किंमत मोजलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ते बलिदान केलेलं आहे यासाठीच की आपण मन फिरवून, आता आपलं मन परिवर्तन करून आपण आता नवीन जीवनामध्ये जगूया आणि देवाचं वचन आपल्या हृदयामध्ये तो येऊपर्यंत आपण कायम ठेवूया. देवबाप करो या वाचलेल्या वचनाच्याद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. आमेन. आमेन.